हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा पाऊस जास्त होणार आहे। यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा महापुरापासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं पावलं उचलणं गरजेचं आहे। या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये येत्या 16 जूनला आंदोलन अंकुश आणि सांगली कृष्णा पूर नियंत्रण कृती समितीच्या वतीनं पूर परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे। या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आज पत्रकार बैठकीत करण्यात आलं। या पत्रकार बैठकीला जल अभ्यासक विजयकुमार दिवाण, आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी सुडमुंगे, सांगली कृष्णा पूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, प्रदीप वायचळ, दीपक पाटील यांची उपस्थिती होती। कोल्हापूर सांगली जिल्ह्याला नेहमी भेडसावणाऱ्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरणासोबतच हिप्परगी धरणही जबाबदार आहे। याकडे दोन्ही राज्यातील शासनानं समन्वयानं पाहून महापूर येऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मत जल अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी यावेळी व्यक्त केलं। मागील जुलै महिन्यात ऐन पावसाळ्यात कर्नाटक सरकारनं 519 मीटरपर्यंत पाण्याची पातळी स्थिर केली। त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि कोल्हापूर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटकच्या शब्दावरच विश्वास न ठेवता केंद्रीय जल आयोगानं केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यावर ठाम राहावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं। पावसाळा सुरू झाला की जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन सक्रिय राहतात, पण आपत्ती व्यवस्थापनावर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा पूर येऊ नये यासाठी वर्षभर काम करणं गरजेचं असल्याचं धनाजी सुडमुंगे यांनी यावेळी सांगितलं। यावेळी संजय कोरे, सुयोग हवळ, महादेव काळे, अप्पासाहेब कदम, राकेश जगदाळे आणि महिपती बाबर उपस्थित होते।